नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वी केमिस्ट्री या सब्जेक्टमधील सॉलिड स्टेट हा जो चॅप्टर आहे, तर सॉलिड स्टेट या चॅप्टरमधील पॅकिंग इफिशियन्सी या पॉइंटचा स्टडी करणार आहे। तर यामध्ये तुम्ही पहा याची डेफिनेशन। पॅकिंग इफिशियन्सी इट इज फ्रॅक्शन or percentage of space occupied by particles in crystal lattice. आता तुमच्या समोर ही जी डेफिनेशन दिलेली आहे, या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे पहा। क्रिस्टल लॅटिस मध्ये जे पार्टिकल आहेत त्या पार्टिकलनी ऑक्युपाय केलेला स्पेस म्हणजेच आपण त्याला म्हणणार आहे पॅकिंग इफिशियन्सी। पुन्हा एकदा बघा, क्रिस्टल लॅटिस मध्ये पार्टिकलनी ऑक्युपाय केलेला स्पेस, त्या स्पेसला आपण म्हणणार आहे पॅकिंग इफिशियन्सी। ठीक आहे। आता ही पॅकिंग इफिशियन्सी फ्रॅक्शन मध्ये असू शकते किंवा पर्सेंटेज मध्ये असू शकते। म्हणजे फ्रॅक्शन मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा पर्सेंटेज मध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो। फ्रॅक्शन मध्ये असेल तर आपण काय म्हणणार, कसे असू शकते, मे बी तर 0.5, 0.6 याप्रमाणे। पर्सेंटेज मध्ये असेल तर आपण कसं पाहणार आहे, पर्सेंटेज मध्ये कसे असणार आहे, 50%, 20%, 60% या टाइप मध्ये। पॅकिंग इफिशियन्सी पुन्हा एकदा पहा, क्रिस्टल लॅटिस मध्ये पार्टिकलनी ऑक्युपाय केलेला स्पेस म्हणजेच काय असणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी असणार आहे। मग पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर पहा, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू वॉल्यूम occupied by particles, volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell, आता पॅकिंग इफिशियन्सी या फॉर्म्युल्यानुसार आपण इफिशियन्सी फ्रॅक्शन मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो। जर आपल्याला पर्सेंटेज मध्ये इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असेल तर याच फॉर्म्युल्याला आपण काय करणार आहे, into 100 करणार आहे। तर पहा, आपल्याला या चॅप्टर मध्ये 3 टाइपची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे। त्यापैकी पहिला टाइप आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल। त्यापैकी आपण पहिला टाइप स्टडी करणार आहे, तो म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस। तर पुन्हा एकदा पहा, पहिला टाइप पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक लॅटिस। आता सिंपल क्यूबिक लॅटिस मधील पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असताना आपण नंबर ऑफ स्टेपचा यूज करणार आहे। त्यापैकी स्टेप फर्स्ट कोणती आहे पहा, या ठिकाणी स्टेप फर्स्ट आहे रेडियस
रेडियस ऑफ स्पियर, रेडियस ऑफ स्पियर. ठीक आहे, म्हणजे सिंपल क्युबिक लॅटिस याची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असताना आपण स्टेप वाईज ती कॅल्क्युलेट करणार आहे. तर त्यामध्ये पहिली स्टेप आहे रेडियस ऑफ स्पियर. मग सिंपल क्युबिक लॅटिसमध्ये रेडियस, स्पियरची रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे. मग ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डायग्रॅम पाहणार आहे. तर पहा डायग्रॅममध्ये तर सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये 8 कॉर्नरला 8 स्पियर असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी स्पियर असणार आहे, या ठिकाणी स्पियर असणार आहेत. असे 8 कॉर्नर जे आहेत या 8ही कॉर्नरला काय असणार आहेत, स्पियर असणार आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमच्या समोर जी डायग्रॅम दिलेली आहे, तर या डायग्रॅममध्ये 8 कॉर्नर आहेत आणि 8ही कॉर्नरला काय असणार आहेत, स्पियर असणार आहेत. ठीक आहे, तर या डायग्रॅम मध्ये 8 कॉर्नरला 8 स्पियर असणार आहेत. त्याचबरोबर हे जे स्पियर आहेत या स्पियर मधील किंवा या डायग्रॅमचा जर आपण फ्रंट व्ह्यू पाहिला, म्हणजे हा जो फ्रंट व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू पाहिल्यानंतर तो कसा दिसणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता फ्रंट व्ह्यू आपण ड्रॉ करत असताना या ठिकाणी पहा, हा फ्रंट व्ह्यू आपण या ठिकाणी घेणार आहे. तर या फ्रंट व्ह्यू मध्ये हा जो स्पियर आहे तो या ठिकाणी आपण असं दाखवणार आहे. म्हणजे हा सेंटर असणार आहे, त्या स्पियरचा हा सेंटर आहे आणि या सेंटरच्या सराउंडिंग मध्ये हा सर्क्युलर पाथ म्हणजे स्पियर असणार आहे. म्हणजे हा एक स्पियर आहे या कॉर्नरचा. त्यानंतर या कॉर्नरचा जो स्पियर असणार आहे तो याला इथं या ठिकाणी चिकटलेला असणार आहे. म्हणजे हा दुसरा स्पियर झाला. ठीक आहे, म्हणजे 2 कॉर्नरचे 2 स्पियर आहेत. त्यानंतर या ठिकाणी हे 2 स्पियर कसे असणार आहेत, तर या ठिकाणी पहा, हा एक स्पियर इथं आहे, त्याचबरोबर हा एक स्पियर या ठिकाणी आहे. म्हणजे आपण या ठिकाणी सिंपल क्युबिक युनिट सेल ही जी डायग्रॅम आहे, या डायग्रॅमचा हा फ्रंट व्ह्यू आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि फ्रंट व्ह्यू घेतल्यानंतर त्या प्रत्येक स्पियरचा जो सेंटर आहे तो आपण जोडणार आहे. आणि जोडल्यानंतर यामध्ये आपण रेडियस पाहणार आहे. म्हणजेच या सिंपल क्युबिक युनिट सेलचा आपण फ्रंट व्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. आता फ्रंट व्ह्यू मध्ये काही टर्म आपण पाहणार आहे. तर पहा, हा जो सेंटर आहे आणि हा जो सेंटर आहे, हा जो सेंटर आहे आणि हा जो सेंटर, या सेंटर मधील जो डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे एज लेंथ. काय म्हणणार आहे, एज लेंथ. आणि ही एज लेंथ आपण कशाने दाखवणार आहे, तर स्मॉल ए ने दाखवणार आहे. म्हणजे या डायग्राम मध्ये याला आपण काय म्हणणार आहे, एज लेंथ म्हणणार आहे. ती कशाने दाखवणार आहे, स्मॉल ए ने दाखवणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर या सेंटर पासून इथपर्यंत जो डिस्टन्स असणार आहे त्याला आपण रेडियस म्हणणार आहे. त्याचबरोबर या सेंटर पासून इथपर्यंत जो डिस्टन्स असणार आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, रेडियस म्हणणार आहे. म्हणजेच मला सांगायचं आहे की या ठिकाणी एज लेंथ ए आहे आणि रेडियस काय असणार आहे, या ठिकाणी आर, या ठिकाणी काय असणार आहे, आर असणार आहे. मग यावरून आपण काय सांगणार आहे, तर ए इज इक्वल टू रेडियस काय असणार आहे, म्हणजे ए चा जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स मध्ये रेडियस किती आहेत, 2 असणार आहेत. म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार आहे, ट्वाइस आर घेणार आहे. म्हणजे ए इज इक्वल टू काय येणार आहे, ट्वाइस आर येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर यावरून आपण एज लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. जर आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायचे असेल तर फॉर्म्युला काय राहणार, आर इज इक्वल टू ए बाय
2 होणार. फॉर्म्युला काय तयार होणार आहे, R इज इक्वल टू A/2 हा फॉर्म्युला तयार होणार आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये पहा, R म्हणजे काय असणार आहे, रेडियस. R म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ स्पियर किंवा रेडियस ऑफ ॲटम म्हणू आपण. ए म्हणजे काय असणार आहे, तर एज लेंथ ऑफ युनिट सेल. युनिट सेलमध्ये काय असणार आहे, युनिट सेलमधील एज लेंथ असणार आहे ए म्हणजे. ठीक आहे. मग हा झाला पहिला पॉइंट किंवा पहिली स्टेप झाली रेडियस ऑफ स्पियर. आपण सिंपल क्युबिक युनिट सेल घेतलेले आहे आणि सिंपल क्युबिक युनिट सेलचा या ठिकाणी फ्रंट व्ह्यू घेतलेला आहे आणि फ्रंट व्ह्यू वरून आपण सांगू शकतो की या ठिकाणी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचा जो डिस्टन्स आहे याला आपण काय म्हणणार आहे, एज लेंथ म्हणणार आहे आणि ती एज लेंथ आपण ए ने डिनोट केलेली आहे. त्याचबरोबर ए इज इक्वल टू काय असणार आहे, ट्वाइस आर असणार आहे. ठीक आहे. मग आर इज इक्वल टू, जर रेडियस कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू A/2. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ ॲटम किंवा रेडियस ऑफ स्पियर आपण त्याला म्हणू शकतो आणि ए म्हणजे काय, एज लेंथ ऑफ युनिट सेल. ठीक आहे. तर ही झाली पहिली स्टेप, रेडियस ऑफ स्पियर. यानंतर आपण सेकंड स्टेप पाहणार आहे. मग सेकंड स्टेप काय आहे पहा, स्टेप सेकंड. तर स्टेप सेकंड मध्ये काय आणलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. म्हणजे आपल्याला काय करायचं, स्टेप सेकंड मध्ये स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे. आता तुम्हाला माहित आहे स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला कोणता असतो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. काय असणार आहे फॉर्म्युला, 4/3 पाय आर क्यूब. तर या ठिकाणी आपण बघा, आर इज इक्वल टू A/2 याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार आहे आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, 4/3 पाय आर क्यूब. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणणार आहे. मग यामध्ये काय पाहणार आहे, तर रेडियस आर, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये जी रेडियस आर व्हॅल्यू आहे तर ही आर व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून पुटअप करणार आहे. म्हणजेच आर याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय पुटअप करणार, A/2 पुटअप करणार आहे. मग पुन्हा इक्वेशन काय तयार होईल, 4/3 पाय आर ची व्हॅल्यू काय घेणार आपण, इक्वेशन 1 वरून A/2 आणि ब्रॅकेट्स काय करणार आहे, तर क्यूब करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ना हीच टर्म आपण सॉल्व्ह करणार आणि सॉल्व्ह करत असताना काय येणार बघा, 4/3 पाय. ठीक आहे. आता ए चा क्यूब घेतला तर व्हॅल्यू काय येणार आहे, A³ डिवायडेड बाय 2 चा क्यूब घ्यायचा असेल तर काय करणार आपण, 2 × 2 × 2 किती येणार आहे, 2 × 2 × 2. तर 2 चा क्यूब किती असणार आहे, 8 असणार आहे. पुन्हा ही टर्म आपण पाहणार आहे, 4 पाय A³ फॉर्म्युला काय तर राहणार, 4 पाय A³ डिवायडेड बाय 8 × 3 8 × 24 येणार आहे. ठीक आहे. मग ही टर्म आपण अजून सिंपल करणार आहे. सिंपल करत असताना बघा, 4 ने भाग लावणार, 4 ने या ठिकाणी बघा, 4 × 4 4 × 7 24. म्हणजे फॉर्म्युला काय तर होणार, पाय A³ डिवायडेड बाय 6. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हॉल्यूम ऑफ स्पियर. जर स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय फॉर्म्युला घेणार आपण, पाय A³ डिवायडेड बाय 6 घेणार आहे. ही झाली स्टेप सेकंड. आता यानंतर स्टेप 3 तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तत्पूर्वी आपण याला इक्वेशन नंबर 3 म्हणणार आहे. त्यानंतर स्टेप 3 2 स्टेप झालेले आहेत.
आता यानंतर आपण स्टेप 3 पाहणार आहे. तर स्टेप 3 मध्ये कोणती स्टेप आहे तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे. तर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन सिंपल क्युबिक युनिट. म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल पार्टिकल किती असणार आहेत. सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल पार्टिकल किती असणार आहेत तर 1 असणार आहे. तुम्हाला माहित आहे लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं आहे की सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये टोटल ऑक्युपाइड स्फिअर पार्टिकल 1 आहे. मग यावरून आपण काय सांगू शकतो की सिंपल क्युबिक unit cell contains only one particle. ठीक आहे. म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये काय असणार आहे एकच पार्टिकल असणार आहे आणि त्या एका पार्टिकलचा जर आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाय करायचा असेल तर आपण काय करणार या ठिकाणी 1 घेणार आहे गुणिले आपण व्हॉल्यूम म्हणजे स्फिअर किंवा पार्टिकलचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला कोणता पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. या ठिकाणी घेणार आहे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. या टर्मने याला मल्टिप्लाय केल्यानंतर पुन्हा काय येणार व्हॅल्यू 30 येणार आहे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. म्हणजेच सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल असणार आहे आणि एका पार्टिकलचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज करणार पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. आता यानंतर आपण चौथी स्टेप पाहणार आहे. तर चौथी स्टेप काय आहे पहा पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे आपल्याला सिंपल क्युबिक युनिट सेल याची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे आणि ती पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. पहा या ठिकाणी पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. आता या ठिकाणी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल याचा अर्थ युनिट सेलमध्ये म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये एक पार्टिकल आहे आणि एका पार्टिकलने ऑक्युपाय केलेला जो स्पेस आहे तो स्पेस किंवा त्याचा फॉर्म्युला आपण कितव्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे तर 3rd स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे. तो फॉर्म्युला काय आहे पहा पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय या डायग्राम म्हणजे सिंपल क्युबिक युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम काढायचा असेल तर फॉर्म्युला काय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे ए क्यूब इंटू आपण काय घेणार आहे 100 घेणार आहे. मग यामध्ये आपण हे टर्म सॉल्व्ह करत असताना ए क्यूब या ए क्यूबला ए क्यूब काय करणार आहे कॅन्सल करणार आहे आणि कॅन्सल केल्यानंतर या ठिकाणी काय टर्म येणार पाय डिवायडेड बाय 6 इंटू 100. मग यामध्ये तुम्हाला पायची व्हॅल्यू माहीत असते. पायची व्हॅल्यू किती असणार आहे 3.14 3.14 डिवायडेड बाय 6 इंटू 100. ठीक आहे. तर या टर्मचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर शेवट फायनल आन्सर येणार आहे 52.2. याचा अर्थ सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये ऑक्युपाइड स्फिअर किंवा ऑक्युपाइड स्पेस किती आहे तो स्पेस असणार आहे 52.2 एवढा असणार आहे. म्हणजेच आपण आज काय पाहिलेलं आहे तर पॅकिंग इफिशियन्सी या पॉइंटमध्ये पहिला जो टाईप आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. तर सिंपल क्युबिक युनिट सेलमध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती असणार आहे तर 52.2% एवढा असणार आहे. ठीक आहे. थँक्यू.